इगतपुरी संघाने सगळ्यात आधी नाणेफेक इथून मात्र विन केली गेली आणि निर्णय स्वीकारला गेला क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रित केले गेलं डीएस स्पोर्ट शेंद्रून संघाला इथून मात्र फलंदाजीसाठी योगेश बालेकर मॅन फ्रॉम बावाळे आणि त्याच्या विपक्षात त्याच्या समवेत सचिन सातपुते मॅन फ्रॉम टेंबरेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि षटक क्रमांक पहिला आहे हाताळण्याकरिता विकीवर जिम्मेदारी सोपवली गेली. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता आपण पाहताय त्याच पद्धतीने पॉवरफुल लाईट्स डेकोरेशन आणि पॉवरफुल स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये द NP शो द निलेश पाटोळे शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 सरार ग्रीन सिग्नल अभि सावंत सरांचा आमच्यापर्यंत इथून मात्र आरूपर्यंत पोहोचतोय आणि मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. विकी ओहो पहिल्याच बॉलवर फटका फसत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे आणि योगेश बालेकर सारख्या फलंदाजाला वाटची काढा घेऊन परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. आपण पाहताय अमोल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅचला करूया सुरुवात. विकीनं पहिल्याच बॉलवर हुशारीनं चेंडू इथून मात्र डिलिव्हर केला गेला आणि योगेश बालेकर नावाची जी अडचण होती खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला ती बाजूला सारत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धाव आणि ती बाईच्या स्वरूपात आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट नसेल. एक धाव इथून मात्र मिळेल आणि एकेरी धावेने श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय यावेळेस उडवलं गेलंय चेंडूला वन बाउन्स क्लिअर करून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. नॉकआउट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय जो जीता वही सिकंदर असं असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये कारण जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता वधारावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल काय घडतं इथून मात्र कदाचित अपील वाईट करिता पंचांकडे केली गेली पण पंच आमचे तटस्थ आहेत. अगदी आज तिसरी दिवस रात्र आपण पाहताय आणि त्यामध्येही अतिशय चांगल्या पद्धतीने डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका इथून मात्र निभावतायत. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढचा बॉल रफ्तार का जादूगर विकीच्या विपक्षामध्ये यावेळेस फटका कन्वर्ट केला गेलाय निघून चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे वन बाउन्स क्लिअर करून साईडला चेंडू सीमारेषा पार चौकार 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या बढतीने धावा संख्या 9 या अंकावर. गोलंदाज तयार यावेळेस आपण पाहताय निर्धाव फेकी आहे. निर्धाव फेकी आहे डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय आणि षटक समाप्तीचा इशारा षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय एक गड्याच्या मोबदल्यात 9 या अंकावर धावफलक.
षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत असताना इथून मात्र आपण पाहताय चांगली सुरुवात आहे. अगदी विकीच्या स्पीडचा, चेंडूच्या फेकीचा जो वेग आहे त्याचा सामना करणं कुठेतरी मात्र थोडस नामुश्किल होऊन जातं. फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता, डीएस स्पोर्ट करिता योगेश बालेकरचा अगदी पहिल्या चेंडूमध्ये मैदानातून थेट पॅव्हेलियन मध्ये पोहोचणं थोडंसं धोकादायक जरूर ठरू शकतं. पण त्याच्यानंतर जे फलंदाज आहेत त्यांना आता मात्र स्वतःला सावरावं लागेल आणि स्वतः समवेत संघाला इथून मात्र सावरून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येताना आपण पाहिला. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर विकासला आणले गेले. धावसंख्येचा विकास किंवा आपल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या टीमचा विकास करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये विकासला आपण इथून मात्र पाहताय. थोडासा डाऊटफुल चेंडू इथून जरूर पाहायला मिळाला होता, पण पंच आमचे आहेत दर्शवतात इथून मात्र निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आहे सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. चांगली सुरुवात इथून मात्र विकासच्या मार्फत गोलंदाजी होत असताना पुढचा बॉल चेंडू बनवला गेला. चांगला टप्पा आणि त्याच्यानंतर मिळालेली उंची फायदेशीर ठरली इथून मात्र गोलंदाजाकरिता. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपात. प्रेम बेरे आहेत आमच्या समोर आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. बाजूला सरसावलं गेलं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र दोन चेंडूवर जो वेट केला गेला त्याची कस भरून काढणारा फटका. चौकार, 4 धावा. गोलंदाज संख्या षटकातील पुढचा बॉल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विकली ऍक्शन. इथे मात्र पहिल्या क्षेत्ररक्षणाकडून चूक घडली, पण त्याच्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये रवी राज आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र आपण पाहताय. एक धाव मिळते. एकरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 14 या अंकावर. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही बॉल या वेळेला काय घडतं तर तिथून मात्र यष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू, दांडी गुल करणारा चेंडू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. परतावा लागेल इथून मात्र बॅटर अमोलला तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. दुसरा आयकॉन आपण जर का बघितलं तर करण धुळे मॅन फ्रॉम बदलापूर जोविलीचा खेळाडू आपण पाहता. आणि बदलापूर क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा आपण होताना पाहता आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये म्हणून या संघामध्ये ज्याची निवड होताना ऑल इंडिया आयकॉनच्या मार्फत होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले तो हा खेळाडू सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. लास्ट गो अंतिम एक चेंडूचा खेळ घेऊन गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना डॉट बॉल आहे, निर्धाव फेकी आहे आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच इथून मात्र 14 या अंकावर धावफलक.
नक्कीच इथे मात्र आपण पाहताय निलेशजी पाडोळे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र अभिजित कुडव साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम अभिजित कुडव साहेब. आपलं द NP शो, द निलेश पाडोळे शो मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये या आपण मुख्य व्यासपीठावरील सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. निलेशजी पाडोळे साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आणि सहकारी इथे आपल्याला पाहायला मिळतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जेवढे आमचे प्रेक्षक राजा आहेत त्यांच्याकरिता एक आनंदाची बातमी, उद्या एक एक्झिबिशन मॅच आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळेल. उद्या ठीक जो चौथा सामना असणार आहे तो शहापूर पोलीस स्टेशन विपक्षात शहापूर नगरपालिका या दोन संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसातील चौथा सामना हा आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळेल. एका बाजूने पाहायला मिळेल शहापूर पोलीस स्टेशन आणि त्याच्या विपक्षात शहापूर नगरपालिका. एक्झिबिशन मॅच ठीक 7 वाजता चौथा सामना आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळेल. मग शहापूर मधून आमचे जेवढे प्रेक्षक राजा जरूर विनंती करीन की जे आपल्या सुरक्षतेसाठी असतात किंवा आपल्या सेवेसाठी नगरपालिकेतील व्यक्तिमत्व असतात त्यांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आपल्यासाठी असतात तर आपणही त्यांच्यासाठी पोहोचणं, त्यांच्या सपोर्ट करिता पोहोचणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे या सगळ्यांना आम्ही नम्रतेची तुम्हाला विनंती करतोय. द NP शो श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये आपलं सगळ्यांचं उद्याच्या दिवसामध्ये स्वागत असेल. यावेळेस चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार ट्रॅव्हल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळेल आणि धावसंख्येला कुठेतरी मात्र एक बुस्टर डोस या चौकाराच्या मार्फत पाहायला मिळतो. आणि चौकाराच्या बढतीनं धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 19 आणि आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि पहिलं, दुसरं किंवा तिसरं षटक असू द्या, तिसऱ्या षटकाच्या 3 चेंडूवर चौकारच आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय सज्ज होत असताना आपण पाहताय धाव घेण्याची इथून मात्र संधी किंवा कॉलिंग होतं करण धुळेच्या मार्फत, जे की थोडस मिस होताना इथून मात्र पाहायला मिळालं. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपतायत 4. धावसंख्या अजूनही 19 या अंकावर स्थिर स्थावर होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. लकी ड्रॉचे कुपन्स आमचे भोला शेठ तिथे आहेत आणि ते सध्या तरी कुपन कलेक्ट करण्याकरिता आहेत. मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. पुढचा बॉल यावेळेस फटक्यामध्ये बॅटची काढा होती. बॅक साईडला थोडस जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. आणि एकच धाव, एकेरी धाव्याने धावसंख्या 20 या अंकावर. चला तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. षटक मात्र संपलाय क्रमांक 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. पहा जे लकी ड्रॉ बद्दल आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. लकी ड्रॉ फक्त पुरुषांकरिता किंवा एक लिमिटेड एज पर्यंत लोकांकरिता नाही आहे. ते जे लकी ड्रॉ आहे ते आमच्या लहान मुलांपासून तर थोरा मोठ्यापर्यंत, ज्याच्यामध्ये महिलाही असतील. मी महिलांनाही विनंती करेन की लकी ड्रॉचं कुपन घेण्याकरिता या आपण. महिलांसाठी आहे, पुरुषांकरिता आहे, लहान मुलांसाठी आहे, वयोवृद्ध माणसांकरिताही आहे. फक्त येताना एकच असेल की येताना तो स्वतः आणि ज्याचं आधार कार्ड आहे तो स्वतः तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. तरच इथून मात्र प्रदान करण्यात येईल. त्याच्याकरिता कुठल्याही प्रकारचं शुल्क इथून मात्र आकारलेलं नाहीये. त्यामुळे या कुपन घ्या आणि नशीब इथून मात्र आजमावायचं आहे. आपण पाहू शकताय कोणाचं तो भाग्यवान असेल ज्याचं नशीब इथून मात्र चमकेल त्याला रोख कॅश, ना फोन पे ना गुगल पे, ओनली अँड ओनली रोकडा रस्ता कॅश स्वरूपात पारितोषिक इथून मात्र मुख्य व्यासपीठावरून दिलं जाईल. आणि ज्याची चिठ्ठी निघेल तो मैदानावर उपस्थित असणं इथून मात्र गरजेचं आहे. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर राहुल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. राहुल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. आणि राहुलचा पहिलाच बॉल एकंदरीत आपण बघितलं तर सिंगल करिता आगेकूच करणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय.
योगेश बाद झाल्यानंतर करणवर जिम्मेदारी होती. एकच मोठा फटका ज्याच्यामध्ये आपण बघितले तर 3 चेंडू डॉट सुद्धा होताना इथून मात्र आपल्याला करण धुळे पाहायला मिळालाय. पाहिजे तशी कामगिरी आयकॉनिक पारी अजूनही करणच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. गोलंदाज सय्या, पुढचा बॉल शाहीदच्या दिशेनं जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. अक्षय थेटे आणि अर्थातच शाहीद ही आयकॉनिक जोडी आपल्याला क्षेत्ररक्षण करणारी म्हणजे अर्थातच काव्य 11 इगतपुरी संघामध्ये आयकॉनच्या स्वरूपात इथून मात्र ही जोडी पाहायला मिळते. तर धावफेकी डॉट बॉल यावेळेस या चेंडूवर इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जोई षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा. ऍक्शन तर वेगानं चेंडू फेकण्याची होती पण ऐन मुमेंटला प्लॅन बी रेडी होता आणि कदाचित त्या पद्धतीने थोडंसं वेगामध्ये परिवर्तन पुन्हा एकदा या चेंडूमध्ये पाहायला मिळालं आणि निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. ओहो, पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या फेस मध्ये घेण्याचा प्रयास इथून मात्र हुकला गेलाय आणि विकेटचं बदल फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित दांडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आतापर्यंत आपण राहुलचा विचार केला तर 4 चेंडू फेकले गेलेत, 1 गडी बाद करत 1च धाव या 4 चेंडूंमध्ये इथे मात्र कन्वर्ट करून देत आहेत. हा ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. निवड कुठून केली या गोलंदाजाची हा प्रश्न आता मात्र अनेकाला पडलाय. खतरनाक गोलंदाजी, प्रत्येक चेंडू मागे एक नवीन चेंडू डिलिव्हर करत असताना इथून मात्र पाहायला मिळतोय. संधी आली आणि साही चेंडूवर हर टाइमला एक नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस आता मात्र चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. आता तुला थारा नाहीये दर्शवत असताना अंतिम चेंडूवर रारी प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6. षटक संपत क्रमांक 4 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या अंकावर धावफलक. हॅलो हॅलो चेक. हॅलो परफेक्ट. नक्कीच अक्षयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहताय. षटक क्रमांक 5 अक्षय थेटेला आपण इथून मात्र पाहताय आयकॉन म्हणून याची नियुक्ती इथून मात्र केली गेली आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात सध्या तरी अक्षयचा पाहायला मिळतोय. डावकरी आताचे फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात तेव्हा थोडीशी कठीण परिस्थिती असते गोलंदाजाची,
खऱ्या अर्थानं पण ऑल इंडिया आयकॉन म्हणून माझी नियुक्ती केली आहे. उगाच नसेल केली, काहीतरी एक अनुभव असेल, शैली असेल आणि ती शैली आणि अनुभव आता मात्र अक्षय मैदानाच्या आतमध्ये पणाला लावून असताना गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस पहा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस पहा यावेळेस थोडं बाहेर निघून खेळण्याचा प्रयास, कारण ठाऊक होतं ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा किंवा त्या दिशेने जाणारा चेंडू होता. बनवला गेला फटका आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. थोडस स्लो क्रिकेट, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. उपस्थित झालेल्या प्रेक्षक राजाला इथून मात्र षटकार चौकार किंवा त्या पद्धतीनं स्ट्रोक जे कन्वर्ट होतात ते बघायला आवडतात, पण त्यांच्या मानाने विचार केला सिंगल टेबल म्हणजे थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या एकेरी धावेने 30 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. कोणत्या ट्रॅकवर अक्षय तेटे पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयास अक्षयचा होता अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय, अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोरून निघालाय, बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. चौकार आपण पाहताय. धावसंख्या 34 या अंकावर धावफलक या चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय काय घडतं तर व्हाईट बॉलचा इशारा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव इथून मात्र फुकटच्या स्वरूपात का होईना पण इथून मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या 35 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल या वेळेस चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसण्याची शक्यता वर्तवली गेली होती आणि मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र थोडीशी चूक इथून मात्र घडताना पाहायला मिळाली. खरं तर हा झेल कुठेतरी होणं गरजेचं होतं, इतकाही कठीण झेल नव्हता. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणी मिळाल्या आणि 2 धावेच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय 37 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये. आपण मागील 5 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 5 धावा इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा होत्या, चौथ्या षटकामध्ये 7 धावा होत्या. आता मात्र चित्र पालटलं गेलं आणि 5व्या षटकामध्ये 10 धावा इथून मात्र येताना पाहायला मिळाल्या. अंतिम षटक आहे, रुको जरा सब्र करो. अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 1-2 मोठे फटके आले तर फायटिंग स्कोर पर्यंत जरूर पोहोचू शकतो हा संघ. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानदीपला आणले गेले. ज्ञानदीपला इथून मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. कदाचित गोलंदाजीचं ज्ञान भरपूर असावं या खेळाडूकडे आणि म्हणूनच की काय ज्ञानदीपला इथून मात्र आणले गेले. चला ज्ञानदीप, चला ज्ञानदीप आपण करूयात थोडस मॅचला सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानदीप अंतिम षटक हाताळण्याकरिता इथं मात्र सज्ज. पहिलाच बॉल आहे, अगदी प्रयत्न खूप सारा चांगला पाहायला मिळाला होता ज्ञानदीपच्या मार्फत. ओ हो हो, धावत येऊन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, किंचितचा फरक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं बालबाल बच गए. सिंगल मिळाली, सिंगल धावफलक पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय 38 या अंकावर धावफलक. डायरेक्ट हिटची ही मी तर आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना जरूर पोहोचवीन की डायरेक्ट हिट आपल्यापासून खूप सारे दुरावत असतात, पोहोचवीन वेळ मिळेल तसं. षटकातील पुढचा बॉल या वेळेस उडवलं गेलंय, चेंडूला पाठवलं गेलंय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय सीमारेच्या पार. षटकार 6.
म्हटलं ना की या षटकामध्ये जर का एक दोन मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर पर्यंतची धावसंख्या इथून मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आपण इथून मात्र पाहताय आणि षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 44 या अंगावर धाव फलक मैदानाच्या आतमध्ये इथून मध्ये आपण पाहताय. सदर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल षटका ठोकल्यानंतर आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने सरळ निघाला होता चेंडू आणि तिथे मात्र झेल घेण्याची संधी होती जी इथून मात्र दवडली गेली, पण झालेल्या योग्य वेळ फेकीमुळे रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅटर आउट परतावं लागेल. इथून मात्र अजित दांडकरला परतावा लागेल. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. आमच्या खेळ जे पॅव्हेलियन आहे, खेळाडू कक्ष आहे, तिथे एक गाडीची लाईट ऑन आहे. कृपया करून थोडीशी आपण ती बंद करा. थोडंसं त्याचं रिफ्लेक्शन इथून मात्र होतं आणि खेळाडू कक्षामध्ये कुठलाही प्रेक्षक इथून मात्र बसणार नाहीये. खासदार बाळ्यामामा मात्र पॅव्हेलियनच्या बाजूने होती. थँक्यू सो मच. आपण दिलेल्या सूचनेचं पालन केलं आणि आमच्या आयोजकांचा आदर आपण केलात, त्याबद्दल आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू राहतील या गोष्टीची नोंद घ्या. फक्त आणि फक्त 11 खेळाडू राहतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणी आढळल्यास त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. सूचना दिल्यानंतरही त्याच पद्धतीचं चित्र जर जाणवत असेल तर पॅनलाइज इथून मात्र केलं जाईल. आयोजकांची स्ट्रिक्टली सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचली आहे आणि खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये त्या खुर्च्या आहेत तिथे स्थानापन्न व्हायचे. तिथे जर का त्यांचे संघ मालक असतील तर संघ मालकांना विनंती असेल की आपण VIP डायसोरी सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेस महाजन सरांनाही बाजूला सरसावं लागलं. वेगानं चेंडू अति प्रचंड वेगानं निघून चाललाय अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं समोरच्या बाजूने पाहायला मिळतोय चौकार. 4 आधी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. आधी 14 चेंडूवर हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या 49 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस उडवला गेलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं योग्य ओळख इथून मात्र चेंडूची केली गेली आणि त्याच्यानंतर परफेक्टली जेल कॅरी करत असताना विकेटचं बदल फलंदाज बाद करण इथून मात्र धुळेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज सज्ज होतोय. विकेटचं पतन झाल्यानंतर न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल काय घडलंय अंतिम क्षणी यावेळेस थोडीशी चुकीची फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलची 1 धाव मिळाली आणि एकेरी धावेने 50 या अंकावर धाव फलक मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं बदल फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. थोडस किंचित का होईना पण शफल होताना पाहायला मिळाला आणि लेग स्टिक घेऊन जाणारा हा चेंडू. विकेटचं बदल फलंदाज बाद. षटक संपतं क्रमांक 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 विजयाकरिता 51 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासया. बघूयात 51 धावसंख्येचा आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉम बॉक्स मध्ये करूया चेंज आणि जॉईन होतील तुमच्या समवेत सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सर.
हॅलो 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 बघ येतो ना लाव ना. थँक्यू सो मच तेजस धोबी. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. स्पर्धेची ही तिसरी रजनी. आज ग्रुप सी चे सामने आपल्या समोर आहेत आणि आजचा चौथा सामना आपण बघतोय काव्या 11 इगतपुरी विपक्ष डीएस स्पोर्ट्स शेंद्रुण. शेंद्रुण संघाने प्रथम बॅटिंग करत असताना एक्झॅक्ट 51 धावांपर्यंत मजल मारली आहे. 50 धावांपर्यंत मजल मारले. क्षमस्व 51 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. निलेश पाटोळे साहेब आणि एनपी स्पोर्ट्स शापूरच्या वतीनं आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट लकी ड्रॉ आहे. कुपन आपण घ्यायचं आहे. अजूनही कुपन वाटले जात आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला. आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्या सर्वांसाठीच ही सुवर्ण संधी आहे. मग लहान असोत थोर असोत महिला असो पुरुष असो सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क आपल्याकडून घेण्यात येत नाहीये. आधार कार्ड घेऊन या, रजिस्ट्रेशन करा, कुपन घ्या आणि आजचा शेवटचा सामना संपल्यानंतर आपली उपस्थिती महत्वाची आहे. जेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल भाग्यवान विजेत्याला आपण देणार आहोत तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. सो त्वरा करा, चान्स मिस करू नका आणि क्रिकेटचा देखील मनमुराद आनंद लुटा. महत्वाचा हा सामना आहे. नॉकआउट मॅच. काव्या 11 इगतपुरी विरुद्ध डीएस स्पोर्ट्स शेंद्रुण. दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत. त्यामुळेच या सामन्यामध्ये जिंकणं त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. 6 ओव्हर्समध्ये 51 धावांचं टार्गेट. हे टार्गेट बऱ्याचदा किचकट जात असतं. फलंदाजांचा माइंडसेट त्याच्यावर भरपूर काही डिपेंड असणार आहे. आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतील आता. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. चांगलं योगदान त्यांना द्यावं लागणार आहे. सलामीची जोडी राहुल आणि शाहिद. राहुल काय खेळला होता धर्मवीर चषकामध्ये. 6 बॉल्समध्ये सलग 6 क्लासिक चौकार आपण पाहिले होते राहुलच्या बॅटमधून. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात केली होती आज राहुलनं. पहिलं षटक घेऊन योगेश पालेकर. पहिला बॉल. राहुलच्या बॅटिंगचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की सुरुवातीला बॉल जर कमजोर नसेल तर त्याला तो सन्मान देईल. गॅपमध्ये खेळण्याचा विशेषतः त्याचा प्रयत्न असतो. सिंगल डबल्सला देखील तेवढंच महत्त्व तो देत आलेला आहे. आणि पॉवर प्लेच्या दरम्यान गॅपमधून खेळत असताना चौकार ठोकणं ही त्याची मोठी ओळख राहिली आहे. विट मिळाली आहे. चांगला फटका. स्लॅश करत असताना बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. अतिशय सुरेख फटका. 4 धावा मिळतील. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवले. आणि हा क्लासिक अंदाज आहे. क्लासिकल बॅटर आहे राहुल. लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्याच्या स्टान्स वरून लगेच कळतं की तो लेदर क्रिकेट खेळलेला आहे. आजही खेळत असेल पण तो टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपली एक वेगळी छाप त्याने सोडली आहे. याही वेळेला भरपूर जागा होती आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे. काढले बॉलला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा चौकार राहुलच्या बॅटमधून. राहुल इज प्लेइंग ब्युटिफुल. नजाकत आहे खऱ्या अर्थाने या फलंदाजाकडे. चेंडूच्या मेरिटवर फटके सजवण्याची क्षमता आहे.
त्यामुळेच एक गोलंदाजाला हवंय की त्याच्या विरोधात अगदी टिचून मारा करेल तो करणं गरजेचं आहे किंबहुना. अशा प्रकारे जर तुम्ही त्याला बीट दिले तर तो सोडणार नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट फार स्ट्रॉंग आहे. आता फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. पावलांचा वापर, ओ हो दिलखेचक ड्राईव्ह, बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डरला बीट केलंय आणि बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार, सलगचा तिसरा चौकार, चौकारांची सरबत्ती. काय बॅटिंग पाहायला मिळते, प्रेक्षक आता मंत्रमुग्ध होत आहेत. 2 चौकार अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट त्यांनी ठोकले होते बॅकवर्ड पॉईंटच्या वरून आणि नंतर कव्हर पॉईंटच्या वरून. त्यामुळे तिकडे आता डीप कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आला, परंतु पॉवर प्ले चालू आहे त्याचा फायदा घेतोय. पावलांचा वापर चांगला केला. ओ इथे संधी होती, चूक घडली फिल्डर कडून. स्क्वेरिश मिड विकेटला फिल्डर सर्कलच्या आतमध्ये फार वेगानं बॉल ट्रॅव्हल केला गेला होता आणि बॉल हातातून निघालाय. पाठीमागे तिकडे प्रोटेक्शन जरूर आहे. सिंगल मिळते. धावसंख्या बिनबाद 13. चांगली संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, चोख प्रत्युत्तर दिलंच होतं राहुलला, परंतु योगेश भालेकरला फिल्डरची साथ मिळालेली नाही. सचिन सातपुतेला तो झेल स्वीकारता आला नाही. 51 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि आता शाहिदनं ड्राईव्ह केलाय, परंतु मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आणि याचबरोबर षटक होतंय समाप्त. सुरुवात चांगली आहे काव्या 11 इगतपुरी संघाची. धावसंख्या बिनबाद 13. गोलंदाजांनी खूप चांगलं कार्य केलं या मॅच मध्ये काव्या 11 इगतपुरी संघासाठी. मोठी धावसंख्या फलकावर लावू दिलेली नाही DS शेंद्रुण संघाला, पण आपण सातत्याने उल्लेख करत आलेलो आहोत अंडर फ्लडलाइट्स एनिथिंग ओव्हर 50 एवढं देखील सोपं नाहीये त्या धावांचा पाठलाग करणं. कालच्या शेवटच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना आठवत असेल 59चं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चीज झालं नाही. MUCC मुरबाड संघाने तो सामना जिंकला. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाला पराभूत केलं. पण गोलंदाजांकडे ॲक्युरसी असणं गरजेचं आहे. त्यासाठी 50 धावांवर देखील तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला नमवू शकता. नवीन षटकाला सुरुवात करतोय नरेश पाटोळे. एक्सपिरियन्स कॅम्पेनर हलक्या हाताने खेळलाय. सिंगल घ्यायचा विचार होता, परंतु गोलंदाज झेपावलाय बॉलवर आणि राईट कॉल. शाहिदनं लगेच स्पष्ट नकार दिला राहुलला. त्याने बघितलं की येथे धोका जास्त उद्भवतोय, त्यामुळेच सिंगल घेण्यास स्पष्ट नकार. नरेश पाटोळे प्रचंड अनुभव. मागच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये एकाच ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले होते आणि ते मेडन षटक टाकलं होतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट चिखट लागलीये. हो ही देखील संधी होती. विकेट किपरचा प्रयत्न चांगला होता, परंतु बॉल हातातून निसटला आणि डिक्लेअर झोन मध्ये. हा एक स्विच हिटचा जो फटका आहे तो देखील बऱ्याचदा राहुलला खेळताना आपण बघितलं. खरं तर क्लासिक फटकेबाजी त्याची उत्तम असते, पण कुठेतरी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अधूनमधून तो करताना दिसतोय. आणि कितपत आवश्यकता आहे अशा फटक्यांची, हा एक मोठा प्रश्न तर असणारच आहे. नशिबाची पूर्णपणे साथ मिळताना दिसते राहुलला. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या बिनबाद 14. सर्वच्या सर्व 14 धावा राहुलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 7 चेंडूंचा सामना केलाय. 3 सलगचे चौकार पहिल्या ओव्हरमध्ये राहुलच्या बॅटमधून आले. शाहिदचं खातं उघडलेलं नाहीये. शाहिद शेख हे देखील एक फार मोठं नाव आहे. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, मॅन फ्रॉम आंबिवली शहाड. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. प्रचंड मोठा फटका, बॉल हवेत आणि फिल्डर पाठलाग करतोय. सीमारेषेच्या लगत फिल्डर पोहोचलाय, परंतु बॉल त्याला हुलकावणी देऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. बराच काळ चेंडू हवेत होता, परंतु पॉवर प्ले आहे आणि डीप मध्ये तिकडे कुठलाही फिल्डर नव्हता. त्याचा फायदा मिळालाय शाहिदला. लॉंग लेग क्षेत्रातून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शाहिदचा हा पहिला चौकार. त्याच्या पहिल्या धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले मधील टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम असा फलंदाज म्हणून शाहिदची देखील ओळख आहे. ऑन द राईज या वेळेला उडवलाय बॉलला खाऊ कॉर्नरला. फिल्डर डीप मध्ये दूर दिसतोय आणि बॉल सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. सलगचा दुसरा शाहिदच्या बॅटमधून. हे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे शाहिद शेख.
आणि बऱ्याचदा आपण बघितलंय ऑन द राईज विशेषतः खूप चांगलं टायमिंग तो साधत आलेला आहे. ज्या खेळपट्टीवर खरं तर ऑन द राईज फटके खेळणं कठीण असतं तिकडे देखील आपण शाहिदला बघितलेलं आहे. ऑन द फटके खेळत असताना पॉवर प्लेच्या खेळामध्ये विशेषतः असे फटके खेळण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याला माहिती आहे की इनफिल्डला क्लिअर केलं गेलं तर धावा चांगल्या मिळतील. डीपमध्ये जो खेळाडू होता त्याला देखील लक्षात घेता त्याने तो फटका खेळला होता. फिल्डर अगदी डीप मिड विकेटला होता, त्याच्या डावीकडून काढला आणि 4 धावा प्राप्त केल्या. हो, यावेळेला क्रॉस द लाईन ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॉल थोडासा स्किड झाला. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू हा येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 22. सुरुवात खूप चांगली केली आहे सलामीवीरांनी. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग व्हायला पाहिजे तशीच बॅटिंग पाहायला मिळाली आहे. विकेट आतापर्यंत गमावली गेलेली नाही. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल बाकी आहे. इथून आणखी 29 धावांची आवश्यकता विजयाकरिता. खोलात टाकलेला बॉल अगदी विकेट टू विकेट ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, येथे धावचीची संधी. हो हो, राहुल असं वाटतं की नशिबाशी हात मिळवून आलेला आहे या सामन्यामध्ये, त्यामुळेच नशिबाची पूर्णपणे साथ मिळते. 2 झेल ड्रॉप झालेत आणि आता धावचित होता होता वाचलाय. डायरेक्ट हिटची गरज होती, डायरेक्ट हिट लागला नाही आणि फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 22. काव्या 11 इगतपुरी. यानंतर आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध अक्षया कन्स्ट्रक्शन्स मुरबाड. आज सलगचे 2 सामने जिंकत असताना नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. सुपर 8च्या लढती आपल्याला परवा पाहायला मिळतील. अर्थातच जो स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल 31 जानेवारी 2026 आणि क्वार्टर फायनलच्या लढती या पद्धतीनं असतील. त्यांचं स्वरूप आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय पुन्हा एकदा. A1 वर्सेस B2, अर्थातच हरिओम शहापूर विरुद्ध MUCC मुरबाड तो सामना असेल. त्यानंतर B1 NP स्पोर्ट्स A संघ B1 ठरलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध C2, अर्थातच आजच्या दिवसातून आता पुढच्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ असेल. आणि तिसरा क्वार्टर फायनलचा सामना C1 म्हणजेच नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसे विरुद्ध D2. डी ग्रुपचे सामने उद्या खेळवले जाणार आहेत. चौथा क्वार्टर फायनलचा सामना असेल D1 वर्सेस A2. A2 संघ अर्थातच NP स्पोर्ट्स B आहे. आणि सेमीफायनलच्या ज्या लढती आहेत दरम्यान पुढील षटकाला सुरुवात. स्विचचा वापर विथ द स्पिन, चांगला फटका सजवला खरा, परंतु तिकडे डिक्लेअर झोन आहे. एक धाव मिळताना दिसते. धावसंख्या 23. सेमीफायनलच्या लढती जेव्हा 4 संघ शिल्लक राहतील क्वार्टर फायनल संपल्यानंतर त्या 4 संघांमध्ये ड्रॉ केला जाणार आहे. चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्यांच्या आधारावर आपल्याला सेमीफायनल्स पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी साहिलला आपण बघतोय आणि साहिल एक जबरदस्त फिरकीचा जादूगर आहे. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता त्याने दाखवली आपली या स्पर्धेमध्ये, यादीच्या सामन्यामध्ये. टॉप एज आहे, फटक्यावर पूर्ण नियंत्रण तर नाहीये, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. आणखी एक धाव मिळते. शाहिदच्या बॅटमधून हा फटका. धावसंख्या 24. गुगली होती. पहिला लेग ब्रेक आपण बघितला, त्याच्यानंतर गुगली, रॉंगन. चांगली विविधता आहे या गोलंदाजाकडे. थोडा क्विकर टाकलाय हा बॉल, हा देखील वळलाय आणि लाईन पूर्णपणे जज करू शकला नाहीये फलंदाज राहुल. वाईट समजून सोडून दिलं होतं. चांगलं नियंत्रण. लेग ब्रेक गोलंदाजी खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील सर्वात कठीण आर्ट मानलं जातं. लेग ब्रेक गोलंदाजी ती देखील रिस्ट स्पिनर जेव्हा तुम्ही असतात त्याच्यावर कंट्रोल ठेवणं फार कठीण काम आहे. शेनवाननं ते जबरदस्त पद्धतीनं करून दाखवलं. अनिल कुंबळेला आपण बघितलं. बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. 3 वेळेला या षटकामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क आलाय. 3ही वेळेला बॉल एस्टनच्या पाठीमागे गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. फलंदाज व्यवस्थितपणे बॉल पिक करू शकलेले नाहीत आतापर्यंत. धावसंख्या बिनबाद 25. आणखी 26 धावांची आवश्यकता आहे. जमीची बाजू आपण बघतोय. काव्या 11 इगतपुरी संघासाठी विकेट गेलेली नाही. लेग स्पिनर्स बद्दल चर्चा चालू होती. युजवेंद्र चहलला आपण विसरू शकत नाहीत. आणि बघा बरोबर असं वाटतंय की चहलच गोलंदाजी करतोय की काय. फ्लाइट देखील देतोय.
हिमतीची दाद द्यावी लागणार आहे. असं नाही की फक्त फ्लॅटर ट्रॅजेक्टरीने चेंडू टाकले जात आहेत, फ्लायटेड चेंडू पाहायला मिळत आहेत. चेंडूला हवा दिली जाते, उंची दिली जाते आणि तिथून फलंदाजांच्या समोरून बॉल वळवले जात आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका शाहिदच्या बॅट मधून फिल्डर डीप मध्ये. हो, दोन दोन खेळाडूंनी प्रयत्न केलाय, झेल हातातून निसटलाय. येथे कॉलिंगचा अभाव होता, संधी तर निर्माण झाली होती. एफर्ट तर चांगला आहे परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. आता बाउंड्री चेक केली जाईल. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. चांगलं बॅटल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही दर्जेदार फलंदाज खेळपट्टीवर आहेत, राहुल आणि शाहिद शेख. परंतु समोर गोलंदाज साहिल. काय बॉल वळवलेत या गोलंदाजाने. डिसिजन पेंडिंग. दोन खेळाडू आले होते डीप स्क्वेअर लेगला. जो पुढचा खेळाडू आहे आपण बघतोय की त्याच्या हाताला अगोदर बॉल लागलाय आणि तदनंतर मागे देखील दुसरा खेळाडू आहे. आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. षटकार त्यांनी सेव्ह केलाय की नाही. झेल एवढा सोपा देखील नव्हता, पण कदाचित कॉलिंग असती व्यवस्थित तर एकाच फिल्डरने जर प्रयत्न केला असता तर मला असं वाटतं जो मागे फिल्डर होता त्याच्या हातात हा बॉल विसावला असता. त्याच्याकडे अधिक चान्सेस आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि ज्या पद्धतीची सामन्याची सिच्युएशन आहे, हाफ चान्सेस देखील तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट कराव्या लागतील तेव्हाच या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी असेल. DS शेंद्रुन टीमला या अगोदर देखील झेल ड्रॉप होताना आपण बघितलेत. सर्कलच्या आतमध्ये विकेट किपरच्या हातातून झेल ड्रॉप झाले, रनआउटची संधी गमावली गेली आहे. समोर ये त्याला टाकू दे ना, तो पोराला देऊ. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम असेल. ज्या धावा धावून घेतलेल्या आहेत त्याच धावा मिळणार आहेत असा डिसिजन आता ऑनफिल्ड पंचांचा येतोय. बस बस बस. लाईन आहे का पर्दा ही होता, पर्दाच आहे. आणि आता प्रश्न असा आहे की किती धावा पळून घेतलेल्या आहेत फलंदाजांनी. एकच धाव घेतली. येस, षटक समाप्त झाले आणि धावसंख्या 26. एकच धाव मिळाली आहे, त्याच्यामुळे आता 25 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर्समध्ये 26 झालेले आहेत, विकेट गेलेली नाही, त्यामुळे आपल्याला स्थिती जास्त मजबूत दिसते काव्या 11 इगतपुरी संघाची. परंतु एक चांगलं षटक या सामन्यामध्ये निश्चितच पूर्णपणे शिरकाव होताना दिसेल DS शेंद्रुन संघाचा. नवीन षटकातील पहिला बॉल स्वेर आहे. चांगलं नियंत्रण दाखवण्याची आवश्यकता आहे गोलंदाजीमध्ये. वाचवण्यासाठी फार जास्त धावा नाहीत. रिक्वायर्ड रन रेट आता फक्त 8 धावा प्रति षटक आहे, त्याच्यामुळे गोलंदाजी टिचून करावी लागणार आहे. धारदार गोलंदाजीची आवश्यकता. अमोल मडकेला आपण बघतो या षटकामध्ये. षटक क्रमांक 4. 16 धावांवर राहुल 10 बॉलचा सामना केलाय. 9 चेंडूंचा सामना करत असताना शाहिदनं 10 धावा जोडल्यात. काही निर्धाव चेंडू, प्रेशर निर्माण होऊ शकते फलंदाजी करणाऱ्या टीमवर. टायमिंग चांगला आहे परंतु गॅप मिळत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरला शोधून काढलाय शाहिदनं. चांगला स्वीट साऊंड निघाला होता बॅटमधून जेव्हा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला होता, परंतु गॅपमध्ये खेळता आलेले नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला जो खेळाडू होता त्याला आता मिड ऑफला आणलंय. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल आपण बघतोय शाहिदसाठी. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉल हवेत. तिकडे फिल्डर सेट आहे डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. ओ माय गॉड, आणखी एक कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षण फारच सुमार दर्जाचं राहिलंय या डावामध्ये DS स्पोर्ट्स शेंद्रुन संघाचं. खूप जास्त झेल ड्रॉप झालेले आहेत. हा 4था झेल ड्रॉप झालाय या डावामध्ये. एक धावचीची संधी देखील त्यांनी गमावली आहे. आणि जेव्हा तुम्ही 50 धावा फक्त फलकावर लावलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये असं क्षेत्ररक्षण हे संघासाठी मारक ठरणार आहे. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर.
शाहिद थोडासा चाचपडताना दिसलाय. बरोबर आपल्या जाळ्यात अडकवलंच होतं गोलंदाजानं. आपण बघितलं होतं की या बॉल पूर्वी एक्स्ट्रा कव्हर सर्कल मध्ये जो होता त्याला मिड ऑफला आणलं होतं आणि जो लॉंग ऑफचा खेळाडू होता त्याला बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर कडे तैनात करण्यात आलं होतं आणि तिकडेच फटका खेळण्यासाठी प्रवृत्त देखील केलं गोलंदाज अमोलनं. गोलंदाजाचं कौतुक होईल परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळाले. बॉल रे शाबाश. अफलातून गोलंदाजी चांगला वळवलाय हा बॉल. अक्रॉस द लाईन बिगिट करायचा होता तो टप्पा पडल्यानंतर बाहेर वळलाय. डॉट बॉल येतोय. चांगलं षटक आतापर्यंत अमोलच्या माध्यमातून. धावसंख्या 29. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 15 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र क्लीन स्ट्राईक थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय आणि बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शाहिदच्या बॅट मधून हा कडक षटकार. डोकं स्थिर ठेवलं. फ्रंट फुटला येत असताना मागचा पाय त्याने हवेत ठेवला होता आणि काय कमालीचं टायमिंग साधलंय. बॅटच्या मधोमध घेत असताना अप्रतिम फटका. खूप चांगल्या पोझिशन मध्ये होता फटका खेळत असताना. बॉडी बॅलन्स फारच छान. पुढच्या पायावर वजन घेत असताना 6 धावा प्राप्त केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावर. फक्त आता 16 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता काव्या 11 इगतपुरी संघाला. खेळ 14 चेंडू आणि 16 धावा. गोलंदाजांना फारसा दोष देता येणार नाहीये. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झालेली आहे गोलंदाजांनी मी म्हणेन की त्यांचं काम चोखपणे बजावलं परंतु फिल्डर्स कडून जी साथ मिळायला हवी होती ती आतापर्यंत मिळालेली नाही आणि त्याचाच आता भुर्दंड भोगावा लागतोय. शाहिदला जीवदान मिळालं त्यानंतर त्याने एक जबरदस्त षटकार ठोकलाय. 35 विदाउट लॉस. समीकरण जास्त कठीण नाहीये परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 14 बॉल 16 धावा. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित असताना देखील मॅच मध्ये रोमहर्षकता निर्माण होऊ शकते असा क्रिकेटचा खेळ आहे. एक चांगल्या बॉलवर षटकार आपण बघितलाय शाहिदच्या बॅट मधून. इनिंग्स मधला हा पहिला षटकार होता. ओहो आता काय करावं गोलंदाजाने. पूर्णपणे निराश गोलंदाज हताश आहे. जे काही करायचे फलंदाजाला बाद करण्यासाठी ते तो करताना दिसतोय परंतु फिल्डर्स ऐकायलाच तयार नाहीत. आता स्लिप मध्ये चूक घडली आहे. बरोबर जाळ्यात अडकवतो परंतु ते जाळं फाटकं निघतं. एक बॉल टॅग डॉट घे एक चालेल. आधी डीप एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. आता स्लिप मध्ये कॅच ड्रॉप. एक धाव देखील खर्च झाली. हो यावेळेला आडव्या बॅटनं समोर उडवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. राहुलच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार आणि आता पूर्णपणे पारड जड होत असताना या मॅच मध्ये काव्या 11 इगतपुरी संघाचं उसळता बॉल होता आणि अगदी त्याला समोर खेळलाय. आडव्या बॅटनं पुल शॉट खेळत असताना खरं तर मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग कडे बऱ्याचदा असे फटके आपल्याला पाहायला मिळत असतात परंतु हा बॉल अगदी समोर. वाईडिश लॉंग ऑनला तिथे फिल्डर होता आणि फिल्डर देखील थोडासा पुढे आला होता. त्याला देखील जजमेंट बरोबर सापडलं नव्हतंच मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँड झालाय. महत्वाचा षटकार. धावसंख्या बिनबाद 42. 4 षटकांची समाप्ती. फक्त आता 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी 10 गडी राखून देखील आता सामना कदाचित तेथे जिंकताना दिसेल काव्या 11 इगतपुरी संघ. गोलंदाजीसाठी योगेश भालेकर पहिलं षटक टाकलं होतं. जास्त काही प्रभाव टाकता आला नव्हता कारण 3 चौकार राहुलच्या बॅटमधून त्या षटकामध्ये आले होते आणि काय क्लासिकल ते फटके होते. डोळ्याचं पारणं फेडणारे फटके. फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक संधी निर्माण झाली आहे. आता बघायचंय काय घडतंय. ओ हो बॉडी लँग्वेजच सांगत होती की हा झेल धरतीला दान होणार आहे. इतकं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्याच संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. बॅटिंग बॉलिंग ठीक आहे तिकडे तुमचा फॉर्म येऊ जाऊ शकतो परंतु क्षेत्ररक्षण एक असं डिपार्टमेंट आहे जिकडे तुमचा फॉर्म कंटिन्यू राहायला पाहिजे. प्रॅक्टिस त्यासाठी फार महत्वाची आहे. स्विंग अँड मिस. चांगला बॉल बाहेर काढलाय. लेग कटर. हा एक स्पेशल बॉल आहे खऱ्या अर्थानं. गोलंदाज
योगेश भालेकरचा चेंडूच्या वेगामध्ये खूप चांगला बदल तो सातत्याने करत असतो आणि अचूक टप्प्यावर जेव्हा त्याचे चेंडू येतात तेव्हा मात्र ते ऑन साईडला खेळणं विशेषतः उजव्या हाताच्या बॅटरसाठी फारच कठीण जातं. 44 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. फक्त 7 धावांची आवश्यकता विजयाकरिता उर्वरित 10 बॉल्समध्ये काव्या 11 इगतपुरी टीमला. भालेकर वन्स अगेन राऊंड द विकेट. या वेळेला बरोबर बॅटच्या मधोमध घेत असताना गॅप शोधलाय ऑन साईडला. ओ पायाने अडवण्याचा प्रयत्न. ओहो हो, इथे देखील अखेर मिस्टेक घडली. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. एकानं पायानं अडवला, दुसऱ्यानं हातानं अडवण्याच्या प्रयत्नात बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच घेऊन गेला. वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता आणि झुकण्याची जास्त संधी नव्हती. खरं तर जो डीप मिड विकेट मधून खेळाडू आला होता त्याने चांगले कार्य केलं होतं, परंतु सपोर्ट करण्यासाठी जो फिल्डर आला लॉंग ऑन मधून त्याच्या हातातून बॉल निसटला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. काव्या 11 इगतपुरी संघ विजयाच्या उंबरठ्यावर. फक्त 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 9. ओ कडक आहे, फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरून फ्लॅट 6. शाहिदच्या बॅट मधून विजयी फटका. अगदी 10 गडी राखून हा मोठा विजय संपादित करत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये काव्या 11 इगतपुरी संघ नॉकआउट पंच त्यांनी दिला या मॅच मध्ये डीएस स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. अर्थातच शेंद्रुण संघ आता या स्पर्धेच्या बाहेर. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम काव्या 11 इगतपुरी अँड हार्ड लक डीएस स्पोर्ट्स शेंद्रुण. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय मी म्हणेन शेंद्रुण संघाला. फलंदाजी देखील तेवढी चांगली नव्हती, परंतु तरी देखील एक फायटिंग टोटल होती त्यांच्याकडे. गोलंदाजांनी जबरदस्त प्रयत्न केले, भरपूर संधी निर्माण केल्या, परंतु त्या संधींचं सोनं क्षेत्ररक्षकांना अजिबात करता आलं नाही आणि त्यामुळे अखेर एकही विकेट त्यांना मिळवता आली नाही. मॅच समरी. डीएस स्पोर्ट्सनं प्रथम बॅटिंग करत असताना 50 फलकावर लावल्या 6 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये अजितचं 19 धावांचं जबरदस्त योगदान. अवघ्या 6 बॉल्समध्ये करण धुळे आयकॉन प्लेअर 14 बनवल्या, परंतु 13 चेंडू त्यासाठी घेतले होते. गोलंदाजी ज्ञानदीपची 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. 1 विकेट विक्की, 1 विकेट विकासला मिळाली होती. अक्षय तेटेला विकेट मिळाली नाही, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी होती. 2 ओव्हर्समध्ये 16 धावा फक्त खर्च केल्या. आणि प्रत्युत्तरात स्कोर बोर्ड मध्ये आपल्याला समरीमध्ये ते दिसणार नाही की किती कॅच ड्रॉप झाले, परंतु आपण बघतोय की 31 धावा नाबाद शाहिदच्या, 22 धावा नाबाद राहुलच्या. नशिबाची भरपूर साथ मिळाली आणि अखेर 10 गडी राखत असताना 5व्या षटकामध्ये टार्गेट अचीव केलं काव्या 11 इगतपुरी.